गणेश चतुर्थी काही दिवसांवर आली आहे आणि बाप्पासाठी वेगवेगळ्या नैवेद्याचे प्रकार केले जातात. म्हणूनच आज मी चणा डाळीचे अतिशय सोप्या पद्धतीने लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. विशेष म्हणजे हे लाडू 21 लाडूंच्या अचूक प्रमाणात कसे बनवायचे ते दाखवणार आहे. साखरेचा पाक न वापरता इतके मस्त तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत आणि तितकेच दाणेदार सोप्या पद्धतीने चणा डाळीचे लाडू कसे बनवायचे ते लगेचच पाहूयात. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. चणा डाळीचे दाणेदार लाडू बनवण्यासाठी इथे मी भिजवलेली चणा डाळ घेतली आहे. ही चणा डाळ मी वजनामध्ये 1/2 किलो एवढी घेतलेली आणि मेजरमेंट कपाने म्हणाल तर 1/4 कप एवढी चणा डाळ मी इथे वापरली आहे. ही चणा डाळ सुरुवातीला 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्यानंतर 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. चणा डाळ छान भिजली गेली की एखाद्या चाळणीवर काढायची आणि त्यामधील संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. 2 ते 3 तासानंतर तुम्ही बघू शकता चणा डाळ व्यवस्थित भिजली जाते. नखांनी अशी तोडायला गेल्यात ती सहज तुटली जाते. तुम्हाला हे लाडू सकाळी बनवायचे असतील तर रात्रभर देखील चणा डाळ भिजवू शकता. फक्त भिजवल्यानंतर चाळणीवर काढायची आणि संपूर्ण त्यामधून पाणी काढून टाकायचं. आता ही चणा डाळ आपल्याला मिक्सरमध्ये घालायची आहे. फार घालायची नाही, मिक्सर अगदी गच्च भरून थोडी थोडी घालायची आहे. मी इथे साधारण अर्धी चणा डाळ घातली आहे आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला चणा डाळ चांगली बारीक करून घ्यायची आहे. लागलंच तर फक्त एखाद चमचा आपल्याला पाणी वापरायचं आहे. जेवढं पाणी कमी घालाल तेवढी चणा डाळ शिजायला फार कमी वेळ लागेल आणि जेवढं जास्त पाणी घालाल तेवढी शिजायला ती जास्त वेळ लागेल. ही बघा, इथे मी चणा डाळ कशी बारीक करून घेतली, अगदी मस्त पेस्ट तयार केली आहे. फार पाणी घालायचं नाही, मिक्सर चालू बंद करायचा आणि मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा चणा डाळ वाटून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित वाटली जाते. आता ही वाटलेली चणा डाळ एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि उरलेली जी चणा डाळ आहे ती सुद्धा ह्याच पद्धतीने मिक्सर चालू बंद करून बारीक वाटून घेणार आहे. थोडी थोडी करून इथे मी संपूर्ण चणा डाळ वाटून घेतली आहे. आता गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि मेजरमेंट कपाचा अर्धा कप भरून इथे साजूक तूप घालायचं आहे. मी मेजरमेंट कपचा 1/4 कप एवढी चणा डाळ घेतलेली, त्यासाठी अर्धा कप साजूक तूप पुरे होतं. एकदा तूप चांगलं वितळलं गेलं आणि व्यवस्थित असं गरम झालं की लगेचच आपण जी वाटून घेतलेली चणा डाळची पेस्ट आहे ती ह्यामध्ये सोडायची आहे. मी दाखवते त्याप्रमाणे अगदी छोटे छोटे गोळे ह्यामध्ये सोडायचे आहेत. जसे मुटके आपण करतो अगदी त्याप्रमाणे छोटे मुटके ह्यामध्ये सोडायचे आहेत. अशा प्रकारे मुटके करून आपण तुपामध्ये तळले की ते व्यवस्थित आतपर्यंत चणा डाळ तळली जाते, अजिबात कुठेही कच्ची राहत नाही. आता गॅसची आच मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं एका बाजूने हे मुटके आपल्याला तळून घ्यायचे आहेत. 2-3 मिनिटानंतर एका बाजूने व्यवस्थित असे तळले गेले की एखाद्या झाऱ्याने हे आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचे आहेत. जोपर्यंत हे मस्त सुंदर सोनेरी रंगावर तळले जात नाहीत आणि कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला चांगले पुढचे 3 ते 4 मिनटं तळून घ्यायचे आहेत. पुढच्या 3-4 मिनिटातच तुम्ही बघू शकता सुंदर सोनेरी रंग आला आहे आणि तितकेच कुरकुरीत झाले आहे. असे झाले, व्यवस्थित तळले गेले की लगेचच झाऱ्याने हे आपल्याला पूर्णपणे तूप निथळवून काढून घ्यायचे आहेत. आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल किती मस्त आणि कुरकुरीत हे झाले आहे. डायरेक्ट जर साजूक तुपामध्ये तुम्ही चणा डाळ भिजवलेली भाजायला गेलात तर फार वेळ लागतो आणि हातसुद्धा खूप दुखले जातात. त्यामुळेच अशा सोप्या पद्धतीने भिजवलेल्या चणा डाळीचे गोळे बनवायचे आणि ते तुपामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. उरलेल्या चणा डाळीचं जे मिश्रण आहे त्याचे सुद्धा अशाच पद्धतीने मी मुटके तुपामध्ये कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे. इथे मी संपूर्ण चणा डाळ बघू शकता सोनेरी रंगावर तळून घेतली आहे. आता हे मुटके आहेत ते आपल्याला असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये विभागून घ्यायचे आहेत. त्याचे छोटे तुकडे करायचे म्हणजे त्यामध्ये असलेली वाफ लवकर निघते आणि हे लवकर थंड होतात. आपण दोन्ही बाजूनी 3-3, 4-4 मिनटं आलटून पालटून हे मुटके शिजवून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता आतपर्यंत चणा डाळ कशी शिजली गेली आहे. पूर्णपणे हे मुटके गार झाल्यावर हे मुटके आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालायचे आहेत आणि मिक्सरचं झाकण लावून मिक्सर चालू बंद करून आपल्याला ही चणा डाळ वाटून घ्यायची आहे. बघू शकता इथे तुम्ही किती मस्त टेक्स्चर आला आहे. जशी एखादी मोतीचूर लाडूची बारीक बुंदी असते अगदी त्याचप्रमाणे हे टेक्स्चर आलं आहे.
अशाच पद्धतीने उरलेली सर्व तळलेली चणा डाळ सुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. आता मगाशी जे कढईमध्ये आपण चणा डाळ तळून घेतलेली त्याचं उरलेलं तूप आहे त्यामध्ये काही मी सुकामेवा घालणार आहे. इथे मी काजू, बदाम, पिस्ते आणि बेदाणे घातले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा घालू शकता. नाही घातलात सुकामेवा तरीही काही हरकत नाही. असेच लाडू बनवू शकता. आता गॅसची आच मंद करून खमंग कुरकुरीत होईपर्यंत 1-2 मिनटं हा सुकामेवा आपल्याला परतून घ्यायचा आहे. एकदा व्यवस्थित असा सुकामेवा परतला गेला की आपण जे मिक्सरला मिश्रण वाटून घेतलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि मंद आचेवर फक्त 1-2 मिनटं या तुपासोबत आणि सुक्या मेव्यासोबत हा चुरमा आपल्याला परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतलं गेलं की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा चुरमा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. इथे तयार झालेला चुरमा मी ताटामध्ये काढून घेतला आहे. आता तो हलकासा आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे. आता हे लाडू आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे आणि मी आज कुठेही साखरेचा पाक न करता हे लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी तगार किंवा बुरा साखर घेतली आहे. ही मी घरीच बनवली आहे. ही साखर कशी बनवायची घरच्या घरी ह्याची रेसिपी मी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये दाखवेन. त्यामुळे लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचा ऑलचं बटन दाबा. साखर किती घ्यायची तर जेवढी आपण चणा डाळ वापरली आहे तेवढीच आपल्याला साखर वापरायची आहे. तर इथे मी 1/2 किलो एवढी साखर घेतली आहे किंवा थोडीशी कमी घेऊ शकता. 200 ते 220 ग्रॅम तुम्ही साखर घेऊ शकता. आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ही संपूर्ण बुरा साखर यामध्ये मी घालणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायची आहे. हे लाडू बनवण्यासाठी फक्त आपल्याला थोड्याशा जास्तीचा तुपाचा वापर होतो. मी याआधी गुरुपौर्णिमेला हे लाडू दाखवलेले पण ते पाक करून दाखवलेले. बहुतेक जणांनी ते लाडू तेव्हा बनवून बघितलेले आणि मला कमेंट करून सुद्धा सांगितलेले खूप सुंदर लाडू तयार झाले आहेत. पण काही जणांच्या रिक्वेस्टसुद्धा होता की पाक न करता हे लाडू करता येतील का? तर त्यांच्यासाठी मी आज तुम्हाला पाक न करता अशा सोप्या पद्धतीने लाडू कसे बनवायचे हे दाखवत आहे. दोन्ही पद्धतीने पाक करून आणि बिना पाकाचे लाडू अतिशय सुंदर लागतात. चवीमध्ये थोडासा फरक पडतो आणि जे पाक करून मी लाडू दाखवलेले त्यासाठी कमी तुपाचा वापर होतो. तुम्हाला साखरेचा पाक करून लाडू बनवायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन पाहू शकता. पाकामध्ये बनवलेले लाडू हे जवळजवळ बुंदीचे लाडू कसे असतात त्या पद्धतीची चव येते आणि आता जे आपण लाडू बनवणार आहोत ते तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये प्रसादाचे लाडू मिळतात ती चव या लाडूंना येते. आता हे लाडूचं मिश्रण कोरडं आहे त्याचे लाडू वळता येणार नाहीत. त्यामुळे इथे मी वितळवलेलं तूप घेतलं आहे. हे 2-3 चमचे तूप घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. जोपर्यंत लाडू वळता येत नाही तोपर्यंत आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. थोडं थोडं करून इथे मी तूप घातलं आहे. बघू शकता मूठ अशी व्यवस्थित वळते आहे म्हणजे लाडू बनवता येतील. आता लगेचच आपण ह्याचे लाडू बनवून घेऊया. लाडू बनवण्यासाठी मी नेहमी एखाद्या खोलगट चमच्याचा वापर करते म्हणजे अगदी एका आकाराचे लाडू बनवता येतात. बघू शकता तूप घातल्यामुळे सहज हे लाडू वळता येतात आणि व्यवस्थित दुसऱ्या हाताने असा आकार देऊन घ्यायचा गोलाकार. इथे बघू शकता पहिला आपला गोल गरगरीत बिना पाकाचा दाणेदार मऊ लुसलुशीत चणा डाळीचा लाडू तयार आहे. अशाच पद्धतीने सर्व लाडू मी इथे करून घेणार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. मी या पद्धतीने आज तुम्हाला लाडू करून दाखवले आहेत. अगदी शेवटचा लाडूसुद्धा मिश्रण गार झाल्यावर सुद्धा व्यवस्थित वळता येतो इतकं अचूक प्रमाण तुम्हाला मी सांगितलं आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने हे लाडू करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला आवर्जून कळवा. बघू शकता इथे मी सर्व लाडू वळवून घेतले आहेत. एकाच आकाराचे आणि 21 लाडू तयार झाले आहेत मी सांगितलेल्या अचूक प्रमाणामध्ये. तुम्ही सुद्धा या वर्षीच्या गणपती बाप्पाला असे साध्या सोप्या पद्धतीने चणा डाळीचे लाडू नैवेद्य म्हणून नक्की अर्पण करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.